हॅलो, हाय सर्वांना. वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. कालपासून मनात वेगळीच धाकधूक चालू होती. रात्रभर काही झोप आली नाही. लगेच अशी एक एक तासामध्ये ना जाग येत होती. का तर दुसऱ्या दिवशी ना दोघांची स्कूलची तयारी करायची होती. खूप म्हणजे खूप बिझी शेड्यूल होतं. त्याच्यामुळे वेगळंच मनात धाकधूक चालली होती की मी वेळेवर उठेन ना, माझं सगळं वेळेवर होईल ना, मुलांची तयारी होईल ना, असं माझ्या मनात चालत होतं. त्याच्यामुळे रात्री ना अधूनमधून जाग येतच होती. त्याच्यामुळे ना आज ना अलार्म व्हायच्या आधीच उठली होती. मग काय, उठल्यानंतर थोडीफार फ्रेश झाली आणि त्याच्यानंतर आज टिफिनमध्ये बनवणार होती चवळीची भाजी आणि चपाती. आदल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मी चवळी भिजत टाकली होती, म्हणून मला आज चवळीची भाजी आणि चपाती करायची होती. त्याच्यामुळे आधी फ्रेश झाली. पाणी आलं नव्हतं, पाणी यायच्या आधीच उठली होती. म्हणून म्हटलं आधी पीठ वगैरे मळून घेते आणि मग भाजीला फोडणी टाकते. पीठ मळून झाल्यानंतर मस्तपैकी अशी भाजीला वगैरे फोडणी टाकली. आज चवळी केली होती. चवळीमध्ये काही कांदा, टमॅटो आणि ना अद्रक लसणाची पेस्ट, काही बेसिक मसाले ॲड करून अशी मस्तपैकी कुकरमध्ये चवळी केली होती. थोडी आळसटच केली होती, का आता म्हटलं दुपारी सुद्धा खातील ती लोक राईस बरोबर. त्याच्यामुळे अशी चवळी केली होती आणि शेंगदाण्याचा कूट थोडाफार ॲड केला होता. त्याच्यामुळे चवळी खूपच छान झाली होती. भाजी एवढी छान लागत होती ना चपाती बरोबर, खूपच छान लागली होती. त्याच्यामुळे मस्तपैकी अशी चवळी आधी बनवून घेतली आणि मग काय, नंतर मग मला बनवायचं होतं चपात्या. एका साईडला दूध गरम करायला ठेवलं. त्या दोघांना सुद्धा उठवलं. त्यांना म्हटलं तुम्ही तुमचं आवरून घ्या, आंघोळी वगैरे करून फ्रेश होऊन जा, मग नाश्ता करूया. म्हणून एका साईडला चपाती करत होते. आज म्हटलं नाश्त्यामध्ये काय करणार, तर ती लोक बोलली की आम्ही फक्त लाईट नाश्ता करून जाणार आहे, आम्ही चहा आणि टोस्ट खातो किंवा ब्रेड खातो असं म्हणाले. तर म्हटलं ठीक आहे, चला चहा आणि टोस्टचा आज नाश्ता करूया. म्हणून माझ्या चपात्या एका साईडला मी करत होते आणि एका साईडला दूधही गरम करायला ठेवलं होतं. वेगळीच मनात धाकधूक असल्यामुळे एवढा स्पीड वाढला होता आज कामाचा की वेळेवर तो होणार ना, अशा प्रकारे करत होते. फार लवकर उठली होती तरी माझ्या वेळेतच आवरलं होतं. मग मलाही माझ्या ऑफिसची तयारी घेऊन जायचं होतं, ऑफिसची तयारी करून. म्हणून म्हटलं खूपच मनात वेगळेच काहीतरी प्रश्न निर्माण झाले होते. आणि यावर्षी दोघांची सोबत असल्यामुळे ती वेगळीच मनात वेगळीच धाकधूक चालली होती. मग काय झालं, व्यवस्थित तर पार झाला. आजचा दिवस तर माझा व्यवस्थित गेला. उद्यापासून रेग्युलर याचाच दिवस चांगला गेला तर मस्त होईल. आणि आज मी खूपच आईला मिस केलं. म्हटलं आई कशी करत होती, का आता माझा सुद्धा आधी आईकडे होता स्कूलला. या वर्षी मी त्याला माझ्याकडे घेतलेला आहे आणि आता तो लहानपणापासून आईकडेच त्याने हे केलं होतं. मला एकटीलाच मॅनेज करायचं होतं, ते म्हणजे पिऊला. पण यावर्षी दोघं असल्यामुळे वेगळीच मनात धाकधूक चालू होती, का तर माझ्या मुलांचं वेळेवर होईल ना, वेळेवर जातील ना, मी काही कमी पडणार नाही ना, माझं वेळेवर होईल ना, नाश्ता वेळेवर होईल की नाही, जेवण वेळेवर होईल की नाही, टिफिन व्यवस्थित होईल की नाही, हे खूप सारे असे प्रश्न माझ्या मनात पडले होते. त्याच्यामुळे रात्रभर का ना मला म्हणजे असं बेचैनीच होती. कालपासून मला जरा टेन्शनच होतं की मी मॅनेज करू शकेल की नाही. पण नाही, मी करू शकणार हे तर मला नक्की माहिती आहे. आज आईला मिस करत करत सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत. आई आमची अशाच प्रकारे आमचं सुद्धा करायची असं मला वाटतं. मस्तपैकी एका साईडला चपात्या करत होती, मग ठेवला होता चहा. त्यांना म्हटलं चहा आणि टोस्ट खाणार, तर ठीक आहे म्हटलं, ठीक आहे. म्हणून चहा एका साईडला रेडी केली आणि माझ्या सर्व चपात्या मी आवरून घेतल्या. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं माहिती आहे, मस्तपैकी नाश्ता करायला बसलो होतो. एका साईडला नाश्ता करत करत नंतर त्याचा नाश्ता झाल्यानंतर सिद्धार्थला म्हटलं आईला एकदा कॉल लावून बोलून घे की मी रेडी झालेलो आहे. ॲक्च्युली त्याच्या आधी ना सकाळी तो 6:30ला घरातून जायचा आणि तो मिनिमम ना 6च्या आधी तरी तो उठायचाच आधी. आता त्याला जरा उशिराची स्कूल आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. मग त्या दोघांनी व्यवस्थित आज मॅनेज करून घेतलं होतं. रिएक्शन तुम्ही बघू शकता की कशी रिॲक्शन देत आहे. वेगळंच काहीतरी बडबडत असते आणि तीही मला काम लावल्याशिवाय राहतच नाही. मला उठबस करायलाच लावते की मला हे हवंय, मला ते हवं. त्याच्यानंतर ह्या लोकांनी नाश्ता केला आणि मी त्या लोकांचा टिफिन मस्तपैकी भरून घेतला. तुम्ही बघू शकता की मी अशा प्रकारे चवळीची भाजी केली होती. शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे एवढी छान झाली होती भाजी, खूप छान लागली. आज मीही टिफिनसाठी तेच घेऊन गेले होते. आज म्हणजे सगळ्यांच्याच टिफिनसाठी तीच भाजी होती. मला तर फार आवडली आणि ह्या दोघांना
सुद्धा आवडली, ते बी म्हणाले की छान झाले होते. मग मस्तपैकी टिफिन वगैरे रेडी केला आणि मग मस्तपैकी त्या लोकांना घालवलं होतं. जाताना काही व्हिडिओ शूट केला नाही. मला वेगळीच गडबड होती की वेळेवर पोहोचू दे, म्हणून काही मी काही शूट केलेला नाही. मग टिफिन वगैरे भरल्यानंतर त्यांच्या वगैरे बॅगमध्ये वगैरे व्यवस्थित ठेवायला सांगितलं त्या लोकांना. आणि मग त्या लोकांना नंतर मी सांगितलं की आजचा पहिला दिवस आहे, मी व्यवस्थित जा. आणि त्याच्यानंतर टिफिन भरल्यानंतर ना त्या लोकांना खूप काही माझी बडबड चालूच होती, की असं करा तसं करा. मग त्याच्यानंतर मला पिऊचे केस बांधायचे होते, वेण्या घालायच्या होत्या. हा म्हणजे माझा मेन टास्क असतो. मला काही जमत नाही तिच्या वेण्या घालायला, आणि मला माहिती नव्हती मी माझ्याने होतील की नाही प्रॉपर वेण्या. आजही माझी वरखाली झालीच होती, पण तरीही तिने मॅनेज करून घेतलं. तिचं तेवढं काही नसतं, म्हणजे केसांच्या बाबतीत वेण्यांच्या बाबतीत एवढं काही नसतं. फक्त ती बाकी खाण्याबाबतीत तिची चिडचिड असते, बट तिची केसांचे, कपड्यांचे, युनिफॉर्मचं असं काहीच नसतं. मग तिच्या 2 वेण्या व्यवस्थित अशा घालून दिल्या. बराच वेळ लागतो मला, नाही म्हटलं तर 10 मिनिटं तरी लागतोच वेण्या घालायला, कारण की मला काही फटाफट जमतच नाहीत त्या वेण्या घालायला. मग मी वेण्या घालून दिल्या तिच्या. आणि मेन म्हणजे मी विसरले होते काल ना रिबिन्स आणायला. तर ब्लॅक कलरचे रिबिन आणायचे होते, पण मी विसरून गेले होते. पुन्हा अंधेरी मार्केट फिरली, पण मला काही लक्षात नाही आलं. मग म्हटलं आज फर्स्ट डे आहे, आज काही टीचर लोक तुला काही बोलणार नाहीत बाळा, तू ब्लॅक कलरचा रबर लावून जा. त्याच्यामुळे ती ऐकत नव्हती, पण तिला कसा मस्का लावला की मम्मी गेल्या वर्षीची रिबिन शोध, असं तिचा नाद लागला होता. पण तिला म्हटलं बाळा भेटत नाही. रात्री तिने सुद्धा मला सांगितलं होतं, पण मी शोधले, पण मला काही भेटलं नाही. तिला म्हटलं बाळा आजच्या दिवस जा, आज तुला कोण टीचर काही बोलणार नाही. आणि मेन म्हणजे आज हाफ डे स्कूल होतं. म्हटलं आज काही बोलणार नाही, मी आज तुला नक्की घेऊन येते, असं तिला काहीतरी मस्का मारला. आणि मग तिला तिच्या वेण्या घालून दिल्या. नाहीतरी ती ऐकतच नव्हती की मम्मी शोध ना, गेल्या वर्षी तरी असेल ना, तू अशी काय करते. म्हटलं अगं बाळा मी शोधून झाली, तू झोपल्यानंतर मी शोधलं, असं तिला मी म्हटलं. आणि मला काही गेल्या वर्षीचे सुद्धा रिबिन भेटल्या नाही. मला असं वाटतं की त्या मी टाकून दिल्या असणार, त्यांच्या खराब होतात त्याच्यामुळे मी टाकून दिल्या असणार. मग अशा प्रकारे तिच्या वेण्या वगैरे घातल्या. आणि त्याच्यानंतर सिद्धार्थने लावला होता आईला व्हिडिओ कॉल. त्याच्यामध्ये खूपची बडबड चालत होती की दादा तू रेडी झालास. आई पण म्हणते तू रेडी झालास. अरे बापरे, येल्लो शर्ट आहे म्हणजे तू किती घाण करशील, हे आईला खूप मोठा प्रश्न पडलेला होता. मग आई म्हणाली बापरे घाण नको करूस, नाही तर खूप घाण करतोस तू कपडे. आणि हा मेन म्हणजे ना कपडे स्कूलचे एवढे घाण करतो ना, कसा धावपळत असतो कोणाच ठाऊक. त्याच्यामुळे आई त्याला तिथे फोनवर सांगत होती की बाळा रेडी पण झालास, किती वाजताचं स्कूल आहे, काय आहे, हे सगळं विचारत होती. आणि त्याच्यामध्ये आमची मध्ये त्याला विचारलं दादा तू रेडी झालास का, एवढं गोड बोलत होती की सकाळी मला सुद्धा तिचा हसू आलं. मग तिच्या बोलत आईने मग त्याने आईचा कॉल ठेवल्यानंतर हिच्या वेण्या अशा प्रॉपर घालून दिलेल्या आहेत. मी मला जेमतेम जमल्या की नाही माहिती नाही, तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा की मला पिऊच्या वेण्या जमल्या की नाही. ती तुम्हाला पुढे दाखवणारच आहे दोन्ही वेण्या, त्याच्यानंतर तुम्हाला कळेलच की मला जमल्या की नाही. आणि मला नक्की कमेंट करून सांगा की मला हिच्या वेण्या घालायला जमल्या की नाही. मी तर प्रयत्न करते, पण तिला मला काही जमतच नाहीत. मी आता गेल्या 2 वर्षापासून तिच्या वेण्या घालते, मला काही जमतच नाही का कोणच ठाऊक. आणि आमच्या आई आमच्या एवढ्या प्रॉपर वेण्या घालायची ना की दुसऱ्या दिवशी तिनेच सोडल्या पाहिजेत आमच्या वेण्या, अशा प्रॉपर वेण्या घालायच्या. आणि ह्या वेण्या मी ज्या वेण्या घालते ना ती स्वतः पिऊ सोडून मोकळी होऊन बसते, असं होतं. आईच्या वेण्यांमध्ये आणि माझी या वेण्यांमध्ये खूप काही फरक आहे. मस्तपैकी या दोघांना बाय बाय केलं. आणि त्याच्यानंतर माझी पुढची घरातली सर्व मला कामं आवरून घ्यायची होती. परत मला भांडी वगैरे आवरून घ्यायचं होतं, किचन आवरून घ्यायचं होतं, लादी वगैरे साफ करायची होती, आणि कपडे सुकत घालायचे होते. हे सर्व कामं करून घेतली. आणि मग मी पण निघाली होती ऑफिसला निघाली होती. चला तर मी माझा व्हिडिओ इथे सेंड करते. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटते एका छानशा व्हिडिओसोबत. तोवर तुमची स्वतःची काळजी.